सर्व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आज एक सुंदरसा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी तयार केलेला आहे आणि तोही आपल्या सगळ्यांचा आवडता सण नागपंचमी याबद्दल। खरंच तर नागपंचमी हा सण खूप प्राचीन काळापासून आपले आजोबा, आजी, त्याच्यानंतर आई वडील यांच्यापासून चालत आलेली एक सुंदरसा सण आहे, उत्सव आहे। आपण नागाची पूजा सुद्धा करतोय आणि त्यात पुन्हा मज्जा येते जर शाळेला सुट्टी असेल तर, कारण आई किंवा आपल्या ज्या बहिणी आहेत त्या पूजा करायला जातो तेव्हा आपण सुद्धा त्यांच्यासोबत पूजा करण्याची संधी आपल्याला सुद्धा मिळते, पाहायला मिळते आणि शेवटी प्रसाद वाटायला खूप मज्जा येते, आहे ना। तर नागपंचमी हा सण आपण का साजरा करतो, त्याच्यामुळे काय उद्देश आहे की नाही, पूजन कशी केली जाते, या सगळ्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नक्कीच शेवटपर्यंत बघा, ऐका आणि सर्व माहिती तुम्ही आपल्या जवळ ठेवा, कधी नक्कीच उपयोगात येणार आहे। जे नवीन मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून जोडलेले आहे या यूट्यूब चॅनलला, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशी ज्ञानवर्धक माहिती, शैक्षणिक माहिती तुम्हाला या चॅनलमधून पुढे पुढे नक्कीच मिळत राहणार आहे। तर सुरुवात करूया नागपंचमी या सणाबद्दलची माहिती। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे, बरोबर आहे, श्रावण महिन्यातच येतो। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते। दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी, अहिल्या गौतमी सुद्धा म्हणतो, या संगमावर स्नान करतात। अशी एक प्रथा रुळलेली आहे। त्यानंतर नागपंचमी सुरुवात कशी झाली, त्याच्या मागे काय कथा आहे ती कथा आपण बघूया थोडक्यात। असं म्हटले जाते, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फडाने नागिनीची 3 पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला, अशी ही समजूत प्रचलित आहे। त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे सुद्धा नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये आहे। श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध, लाह्यांचा व गव्यांचा खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना नागदेवतेला करतात। अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची या दिवशी पूजा केली जाते। मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय असे वेगळेच नाग सांगितले आहेत। तर हे जी नागपंचमीची पूजा आहे किंवा नागपंचमी आहे, याबद्दलचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया पुढे। भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे नागांची पूजा केली जाते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे नागांची पूजा केली जाते। नाग म्हणजे फणाधारी सर्प, याच्या फणेवर पुढच्या बाजूने 10च्या अंकासारखे चिन्ह असते। नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो। त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात। नागाची जीभ दुभंगलेली असते। प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले। कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे। नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवाचा मित्र मानला जातो। खरंच आहे, आजही सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो। तुम्ही विज्ञानामध्ये जर बघितले तर विज्ञानामध्ये सुद्धा प्रश्न आहे, का म्हटलं जातं शेतीचे रक्षण करते, का म्हटलं जातं, बरोबर आहे। तर असा हा सांस्कृतिक महत्त्व या नागपंचमीला दिलेली आहे। आता स्त्रिया म्हणजे आपल्या बहिणी किंवा आई ज्या आहेत, त्या ज्या स्त्रिया आहेत त्या नागपंचमीचा सण कोणकोणत्या पद्धतीने आहे, कसे साजरे करतात त्याबद्दलची माहिती बघूया।
त्यामध्ये पहिलं ते मेहंदी. या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो, अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला डोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धती हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी 8 ते 10 दिवस आधी गल्लीतील सर्व लहान थोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणे म्हणायच्या. झिम्मा झिम्मा, फुगडी, घोडा, चुईफुई, पिंगा, काटपटकांना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता खेळता उखाणे गाणी म्हणून मन मोकळं करायच्या. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा फुगडीसारखी नृत्य व खेळ खेळतात. अशी एक परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झालेली आहे आणि आपल्या माता भगिनी त्या आजही त्या पद्धतीने खेळ खेळतात आणि मातेचं पूजन करतात, नागाचं पूजन करतात. आता नेमकी पूजेचे स्वरूप कशी असते, नागपंचमी आणि त्या दिवशी पूजा कशी केली जाते, त्याचं स्वरूप काय, त्याबद्दल माहिती बघूया. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना महिला या दिवशी घराची स्वच्छता करतात. सर्व जमिनी शेणाने सरवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. तसंच काही ठिकाणी नागाच्या वारुडापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुडाची सुद्धा पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध, लाया या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात. पण हे त्यांचे अन्न नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. तर अशा पद्धतीने पूजेचे स्वरूप या प्रसंगी इथं वर्णन केलेलं आहे. 32 शिराडा येथील नागपंचमी कशी साजरी केली जाते ते आता या प्रसंगी आपण बघणार आहोत त्याची माहिती. सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला 32 शिराडा हा एक तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पुणे ते बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना पेठ नाका म्हणजे त्याला इस्लामपूर पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारणतः 20 किलोमीटरवर 32 शिराडा वसलेले आहे. सांगली जिल्ह्यातील हा एकमेव प्रसिद्ध जो निसर्ग समृद्ध आहे. 32 शिराड्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण सुद्धा आहेत. जेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा, तेव्हा नागपंचमीचा 1 महिना आधी येथील नागमंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5 ते 6 तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी सुद्धा घेतली जाईल. नागपंचमीच्या दिवशी शिराडा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे 100 ते 125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होते. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्षाच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण न घाबरता गड्यात नाग किंवा धामण घालून फोटो काढत. शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे, परंतु सणांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवप्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 2002 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे, तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे,
त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे काही वर्षापासून 32 शिराड्यात फक्त प्रतिकात्मक मिरवणूक काढली जात आहे. आता आपण बघूया आधुनिक काळात नागपंचमीचे व्रत कसे करावे याची माहिती आपणास असणे फार गरजेचे आहे. नागप्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल. दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीत आणलेल्या नागांचा छळ थांबविणे. नाग सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक 3 पोत्यापैकी 1 पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत धामणपाडांनी धान्योत्पादन वाढवा अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना खूप आनंद होतो. मग त्या भविष्याची सुख स्वप्ने पाहत उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मास पूर्ण करावा. नागपंथांचा इतिहास आणि त्यासंबंधीची विविध कलांची माहिती जाणून घेणे. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने या काळात नागपंचमी या सणाकडे बघण्याची दृष्टी समाजाने जोपासली पाहिजे. अंधश्रद्धा दूर करून जुन्या चालीरीतीचा बिमोड करून विज्ञानाची कास धरण्याची खरी गरज आहे. तर नक्कीच आपण विज्ञान युगात वावरतो तेव्हा विज्ञानाची कास आपण नक्कीच धरणार आहोत. तर असा हा एक प्रसंग आज नागपंचमीच्या दिवशी खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती तर हा यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा. कारण अशी बरीच व्हिडिओ माहिती घेऊन जे तुम्हाला आवश्यक आहे जीवनात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मुरली स्टुडिओ हा एक शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केले असाल अशी मी ग्राह्य धरतो आणि सर्वांना तुम्ही शेअरसुद्धा करा. त्यांना पण माहिती समजली पाहिजे. तर तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा माझा नमस्कार, लहानांना माझा आशीर्वाद. अशीच प्रगती करत राहा. अभ्यास मात्र नक्कीच सुरू ठेवा. नक्कीच एक दिवस तुम्हाला उंच भरारी घेता येईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. नमस्कार सर्वांना.